नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्याच्या पिकाला म्हणजे शेतकऱ्याच्या कापूस या पिकाला एक चांगला हमी भाव किंवा चांगलं एक दर हा मिळत आहे आणि या अंतर्गत कापसाला म्हणजे कापसाच्या भावामध्ये वाढ ही करण्यात येत आहे। तर याबद्दलचा आपण हा व्हिडिओ पाहत आहोत की मित्रांनो, शनिवारी रोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठे चढउतार झाले आणि या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव जास्त प्रमाणामध्ये वाढले आहे। तर याचाच आधार आपल्या देशातील बाजाराला मिळत आहे। तर या अंतर्गत मित्रांनो, आपल्या देशातील बाजारांना हा भाव मिळत आहे। तर या अंतर्गत जी काही प्रूफ माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे की जे काही शेतकरी यांनी आतापर्यंत कापूस हा टाकला असेल परंतु काही शेतकऱ्यांचा हा बाकी असेल, तर त्याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे की जो काही कापसाचा दर आहे हा वाढवण्यात आलेला आहे आणि अंतर्गत जो काही कापसाच्या दरामध्ये जी काही किंमत ठरवण्यात आली आहे म्हणजे ही किंमत वाढत आहे। तर आपण ही किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याअंतर्गत व तसेच अकोला जिल्ह्याअंतर्गत ज्या काही पावती आहेत हे तुम्हाला प्रूफ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रूफच्या माध्यमातून या पावती आहे या बाजार समिती अंतर्गत, कापूस बाजार समिती अंतर्गत या पावत्या तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, ही पावती तुम्ही बघू शकता की 7,305 रुपये अशा प्रति क्विंटल दराने मानवत परभणी या अंतर्गत जे काही कापसाचे केंद्र आहे या अंतर्गत 7,305 या भावदराने म्हणजे कापसाच्या भावदराने हे कापूस घेतलं जात आहे। तसेच तुम्ही जर अकोला या जिल्ह्याअंतर्गत बघितला तर अकोला जिल्ह्याअंतर्गत जे काही आजचे कापसाचे भाव हे ठरवण्यात आले होते तर ते आहे 7,620 रुपये प्रति क्विंटल। अशा प्रकारे कापसाचा जो काही भाव आहे हा 6,000 वरून आता प्रति दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न होत आहे। काय होत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण अगोदर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या भावामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ ही झालेली आहे आणि याचाच आधार आता आपल्या देशातील बाजाराला मिळत आहे। आणि या अंतर्गत जो काही शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस आहे हा काही उर्वरित शेतकऱ्यांकडे राहिलेला आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात जे काही शेतकरी होते यांनी कापूस हा टाकलेला आहे आणि या अंतर्गत फक्त काही उर्वरित शेतकरी असतील तर त्यांच्याकडे कापूस राहिला असेल आणि या अंतर्गत त्यांना एक चांगला भावदर हा मिळणार आहे। आणि या अंतर्गत आपण एक छोटीशी बातमी तुम्हाला या पावतीच्या माध्यमातून प्रूफ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की या दराने हा कापूस जात आहे। तर या अंतर्गत मित्रांनो, आपण एक छोटीशी माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहात की आपल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीची माहिती मिळावी आणि जो काय आता कापसाचा भावदर आहे तो वाढत चालला आहे आणि या अंतर्गत जे काही उर्वरित शेतकरी असतील त्यांना एक चांगला भावदर मिळू शकतो। या अंतर्गत आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहात। तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।